भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्या असंख्य स्वातंत्र्य संग्राम सेनानींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आणि तदनंतर हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा अनेक पुण्यात्मांना आदरांजली अर्पित करतो। आणि आज त्यातलीच काही मंडळी या ठिकाणी देखील उपस्थित आहेत। अशा सर्व स्वातंत्र्य संग्राम सेनानींना मानाचा मुजरा करतो। आणि आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाटजी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित असू शकत नाही, पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल। चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही। तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही। आज खरं म्हणजे ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या या मराठवाड्याला मुक्त करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लढा उभारला, ते स्वामी रामानंद असतील, काय म्हणणं आहे तुमचं? ओबीसीला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नुकताच साजरा झालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे। मराठवाड्याला शुभेच्छा देताना अनेक महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केलेल्या आहे। आगामी काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी गुंतवणूक होणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषण चालू असताना काही ओबीसी आंदोलक मुख्य मंडपात घुसले होते, त्यांनी काळे झेंडे दाखवले, ओबीसींचं नुकसान करू नका मुख्यमंत्री महोदय, गॅझेट रद्द करा, अशा प्रकारच्या घोषणाबाजी त्यांनी मुख्य मंडपात केलेल्या आहेत। ही थेट दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानामधली। काही वेळापूर्वी ध्वजारोहण झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते। आणि या महत्त्वाच्या क्षणाला आपण पाहू शकता थेट MCN वर पाऊस सुरू झालेला आहे। काही क्षणापूर्वीच राष्ट्रध्वजाला सलामी, हुतात्म्यांना सलामी देत हा सोहळा संपन्न झालेला आहे। मी अनवर अलमनूर जाफर, माझे कॅमेरामॅन अमोल भस्के यांच्यासह MCN TV न्यूज छत्रपती संभाजीनगर।